हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचं कलेक्शन आणि त्याचसोबत काही कॉपर ज्वेलरी आहे माझ्याकडे, ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्याचसोबत काही ज्वेलरी जी आहे ती मी ऑनलाईन परचेस केलेली आहे, तर ती कुठून घेतली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर तुम्ही इथे बघताय की अगोदर मी तुम्हाला दाखवलं ते कॉपरचं छोटंसं नॉसपिन होतं, जे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं होतं. आणि त्याचसोबत हे आहे ठुशी. याला पट्टा ठुशी, लफ्फा असं आपण काहीही म्हणू शकतो. चांगली मोठी आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला वेअर करून देखील दाखवते. ही आहे ना, मी भुलेश्वर जे मार्केट आहे मुंबईचं मस्जिदला, तिथून घेतली होती काहीतरी 2-1 वर्षापूर्वी. आणि ही हार्डली मला फक्त 60 रुपयाला मिळाली होती. तिथे आपल्याला माहिती आहे होलसेल मार्केट बरोबर रिटेल मार्केटसुद्धा आहे. सो तिथे मी आणि माझ्या काकांच्या मुलीने घेतली. तिने आपली जी लोकल बेसिक ठुशी असते ती घेतली, पण मी ही पट्टा ठुशी घेतली. एकच गळ्यात घातलं की आणखीन काही घालायला नको. आणि तिथूनच मी आईसाठी मंगळसूत्रसुद्धा तेव्हाच घेतलं होतं 100 रुपयाला. तुम्ही बघू शकता की ते किती छान आहे. 2 वाटीमणी आहेत त्याला आणि काळी पोत आहे आणि सिल्वर मण्यांचे बीट्स आहेत. असं सिम्पलचं मंगळसूत्र आहे, पण ते अतिशय सुंदर दिसतं. आणि ते देखील मी मुंबईचं जे भुलेश्वर मार्केट आहे तिथूनच घेतलेलं आहे. आणि इथे हे आईचं मंगळसूत्र आहे. मी जस्ट ते वेअर करून तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता की त्याचा लुक किती छान येतो. त्याची लेंथ पण खूप चांगली बऱ्यापैकी मोठी आहे. अराऊंड 36 to 40 इंच असावं हे. आणि हे 2 वाट्या मण्या आणि हे प्रॉपर ऑक्सिडाईज आहे, कारण ह्याच्यात लाखेचं जे प्रमाण आहे ते छान आहे. आणि तुम्ही बघू शकता ठुशीवर जेव्हा आपण हे वेअर करतो तेव्हा ते किती छान दिसतं. फक्त ठुशी आणि मंगळसूत्र, म्हणजे जो कोणी मॅरिड वुमन बघत असतील तर तुम्ही असा लुकसुद्धा खणाच्या साडींवर किंवा ज्यांना सिल्वर जरी असते त्यांवर करूच शकता. आणि त्यानंतर हे माझं फेवरेट ठुशी आहे. तुम्ही बघू शकता की ही किती सुंदर आणि नाजूक आहे. ही स्पेशली मी माझ्यासाठीच घेतली होती, पण मी ती एकदाही वेअर केलेली नाही आहे. माझ्या आईनेच केली आहे. त्याचे फोटोही मी तुम्हाला पुढे नक्की दाखवीन. आणि तो सेट आहे संपूर्ण खरं तर ऑक्सिडाईजचा. या ठुशीसोबत हे मला छान असे गोड कानातले मिळाले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छोटीशी आहेत. आणि ना, मी तो पूर्ण सेट तयार करून घेतला होता. तर त्यांच्याकडे बुगडीसुद्धा होती. ही वेगळी होती, त्या सेटसोबत नव्हती. तर मी तीसुद्धा घेतली आणि ते सगळंच मी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे. आणि हे जे आहे ना, इंस्टाग्रामवर पेज आहे द बीसफुल कलेक्शन असं काहीतरी नाव आहे त्यांचं. तर तिथून मी ते घेतलेलं आहे. फक्त ठुशी आणि ती कुडी हा सेट तुम्ही घेणार असाल तर त्याची अराऊंड प्राईस 650 काहीतरी आहे. आणि याचे जे बुगडीचे जे आहेत ते मी वेगळे पे केले होते. अराऊंड हे सुद्धा मी 2-3 वर्षापूर्वीच घेतलेलं आहे, पण तुम्ही त्याची जी शाईन आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती किती छान आहे बघू शकता. आणि त्याचसोबत मी तुम्हाला ते वेअर करून दाखवते. तुम्ही बघताय किती नाजूक आणि छान दिसतं आहे. असं मी म्हणाले तसं मगाशी खणाच्या साडीवर वगैरे हे खरंच खूप सुंदर दिसतं. आणि त्याचसोबत आत्ता मी जे दाखवते ना, हे माझ्या दादाने आणलेलं आहे. माझा दादा खूप ठिकाणी त्याच्या कामानिमित्त फिरत असतो, तर तो असं काही ज्वेलरी मला घेऊन येतो जिथे जातो तिथे. तर बऱ्याचदा तो माझ्या आवडीने व्हिडिओ कॉल करून आणतो किंवा त्याला आवडेल तसं तो आणतो. सो हे त्याच्या आवडीने त्याने आणलेलं आहे. कॉपर ज्वेलरी आहे. हा नेकलेस आहे जो आपण बांधणीच्या साडीवर, जॉर्जेटच्या साडीवर किंवा एखाद्या प्लेन व्हाईट अँड ब्लॅक कुर्त्यावर वगैरे जरी घातलं ना तरी कमाल बहार लुक येतो. आणि खूप छान आहे तो. मी तुम्हाला वेअर करून देखील दाखवते. त्याच्यासोबत आणखीन एक व्हाईट देखील आणलेला आहे. त्यांनाही छोटेसे असे इयरिंग्स आहेत किंवा आपण हे लहान मुलींना देखील आपण घालू शकतो. पण जेव्हा आपण शिफॉनच्या वगैरे साड्या नेसतो किंवा त्यांना खूप काही असं
कॉटन्सच्या साड्या वगैरे नेसतो, सिम्पल लुक, प्रोफेशनल लुक आपल्याला करायचा असतो ऑफिस वेअरसाठी वगैरे, तेव्हा आपण हे असे दागिने नक्कीच परचेस करून ते वेअर करू शकतो आणि ते खूप छान दिसतात. ह्याची किंमत मला माहिती नाही आहे, कारण ती मी सांगितल्याप्रमाणे हे मला दादाने काश्मीरहून आणलेलं आहे. आय थिंक हे आपल्या मार्केटमध्ये वगैरे मिळेल, अवेलेबल असेल. आणि तुम्ही बघू शकता की हे त्याच्यासोबतचे गोड असे छोटेसे कानातले आहेत, ग्रीन आणि रेड कलरचे 2 बीट्स आहेत त्याला. आणि मी म्हणाल्याप्रमाणे दादाने 2 नेकलेस आणले होते, तर हा त्यातलाच एक व्हाईट कलरचा आहे. पर्ल्सचा जो आहे मोत्यांचा आहे हा, व्हाईट आणि एक गोल्डनिश टाईपचे मोती असा आहे हा. पण हा काही तुटलेला वगैरे नाही आहे किंवा त्याचे मणी वगैरे निघाले नाही आहे. ते ॲडजस्टेबल आहे, आपण ते लावू शकतो. तुम्ही बघू शकता इथे 3 साईडचे मणी निघालेले आहेत, पण ते इझिली लावता येतात. मी व्हिडिओ शूट करत असताना ते काही लावले नाहीत, जसं होतं ॲज इट इज तसं मी तुम्हाला दाखवलं आहे. पण ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आपण ते वेअर करू शकतो. आणि त्याच्यासोबतचे ते कानातले. आणि हे एक सुद्धा कॉपरची ज्वेलरी आहे, मल्टी कलरचा झुमका आहे आणि हा सुद्धा मला दादानेच आणलेला आहे काश्मीरहून, जेव्हा तो आत्ता गेला होता. वर्ष झालं आय थिंक त्या गोष्टीला. सो मी वेअर करून दाखवतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि गोड दिसतो. मल्टी यूज आहे, बऱ्याच ड्रेसेसवर ते यूज करता येतं. आणि त्यानंतर हे माझी वन ऑफ दी फेवरेट चांदबाली म्हणतात याला, ती आहे. आणि बऱ्यापैकी ही मोठी आहे. आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला आपण काळे कपडे वेअर करतो, तर त्याच्याकडे आहेत 2-3 काळे ड्रेस, त्यावर मी हे घेतले होते. आणि जेव्हा आपण ट्रेडिशनल लुक करतो ना, मला गळ्यात फारसं काही घालायला आवडत नाही, नेकलेस वगैरे, तर मी मोठे कानातलेच मोस्ट ऑफ दी प्रिफर करते. सो त्यासाठी मी हे लोकल मार्केटमधून घेतले होते 100 रुपयाला. आणि ते घातल्यानंतर किती सुंदर दिसतात. मी तुम्हाला दाखवते की लुक खूप कमाल येतो आणि पूर्ण आपला कानाची जी पाळी आहे ती भरते आणि खूप छान वाटतं. मग त्याच्यावर छान अशी काळी टिकली, रेड लिपस्टिक वगैरे आणि असे मोठे कानातले, म्हणजे कमाल, बहार लुक येतो, खूप सुंदर दिसतो. सो तुम्ही नक्की घ्या, लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील. हे मी मुलुंड मार्केटमधून घेतलेले आहेत. आणि त्याचसोबत तुम्ही बघू शकता की हे सुद्धा आणखीन एक कॉपरची ज्वेलरी आहे माझ्याकडे. जेव्हा आपण कुर्ती वगैरे वेअर करतो त्याच्यावर थोडंसं कॉपरिश शेडिंग असतं, कॉपरिश जरी असते किंवा सिम्पलच असते. जसं मी आत्ता तिथे वेअर केलेलं आहे त्या कुर्तीला तुम्ही बघू शकता थोडंसं गोल्डनचा टच आहे बांधणीमध्ये, तर तिथे हे कानातले खूप मस्त जातात. आणि त्यानंतर हे छोटेसे झुमके आहेत, खूप गोड आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते सुद्धा ऑनलाईनच परचेस केलेले आहेत. बऱ्यापैकी मी जे दागिने आहेत म्हणजे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ती ऑनलाईन परचेस केली आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण जीन्सवर वगैरे कुर्त्या घालतो तेव्हा ते कमाल दिसतं. तर हे जे आहेत हे झुमके आहेत आणि हँगिंग झुमके आहेत हे खरं तर. आणि ह्याचा जो झुमका आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. माझ्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिली मेंबर्सना माहिती आहे की मी फुलपाखरूमध्ये शूट केलं होतं एक दिवस, तर तेव्हा मी हे वेअर केले होते त्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी. आणि त्यानंतर तसेच हे मी छोटेसुद्धा घेतलेले आहेत, त्याच मोठ्या झुमक्यांचं सेम पॅटर्न हे लहानमध्ये आहेत. अगदीच लाईटवेट आहेत, अजिबात वजन किंवा असं कान हेवी वगैरे झालं आहे, खाली आलं आहे असं काहीही वाटत नाही. आणि खूप कमाल लुक दिसतो. आणि असं नाही आहे आपण फक्त ट्रेडिशनलवरच करू शकतो, जेव्हा आपण जीन्स वेअर करून शॉर्ट लेंथचे कुर्तीज घालतो त्याच्यावर ते खरंच कमाल दिसतात, खूप छान वाटतात. आणि अर्थात चुडीदार अनारकली ड्रेसेसवर तर कमाल दिसतात. आणि हे झुमके आहेत ना ते आय थिंक मी शॉपमधूनच घेतलेले आहेत, अराऊंड 175-180च्या आसपास. आणि हे बऱ्यापैकी जड आहेत, हे लाईटवेट नाही आहेत. आणि हे ना प्रॉपर ऑक्सिडाईज आहेत, म्हणजे तुम्हाला याचं मटेरियल वगैरे जर कळत असेल तर त्याच्या आतमध्ये लाख आहे आणि ना ते जड आहेत. आधीचे ते 2 दाखवले ते लाईटवेट होते, पण हे जड होते बऱ्यापैकी. आणि हे तुम्ही बघू शकता, तर हे मी नाही लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत, नाही मी हे ऑनलाईन घेतलेले आहेत. तर हे जे आहेत ते मी ट्रेनमधून घेतलेले आहेत. आपल्या सगळ्यांना जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती असेल की
ज्या महिला ट्रेनमधून प्रवास करतात तर तिथे असं ज्वेलरीज किंवा ब्युटीजचं भरपूर जे आहेत वस्तू विकायला माणसं येत असतात. तर त्यांच्याकडे ना हे ऑक्सिडाइज ज्वेलरीज मी एकदा प्रवास करत असताना आले होते आणि मला हे प्रचंड आवडलेले. खूप सुंदर आहेत आणि ट्रेडिशनल आहेत, खूप काम केलेलं आहे त्यावर. सो मला ते आवडले आणि मी ते घेतलेले आहेत. आणि सिल्वरच्या दागिन्यांमध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये खूप प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक जर्मन सिल्वर हा प्रकार येतो. ते काळपट नसतं किंवा खूप असं काळपट आणि व्हाईट मिक्सअप नसतं, तर ते पूर्ण व्हाईट असतं. त्याला जर्मन सिल्वर असं म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता ते किती छान आणि व्हाईट लुक त्याला जास्त देत होता. तर ते व्हाईट ड्रेसवर खूप छान दिसतं. आणि आता इथे मी दाखवते हे प्रॉपर ऑक्सिडाइज आहे आणि हा बऱ्यापैकी मोठा आहे झुमका. त्याच्यावर बाप्पाचं जे आहे ते मध्ये काम केलेलं आहे, फुलाची नक्षी आहे आणि त्याची लेंथ तुम्ही बघू शकता. एका हातात 2 मावत देखील नाही इतका मोठा हा झुमका आहे. आणि हा सुद्धा ना मी शॉपमधूनच परचेस केलेला आहे. किंमत त्याची आता मला आठवत नाही आहे. आणि त्यानंतर ही कॉपरची ज्वेलरी, हे छोटंसं झुमका आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्या कुर्तीवर ड्रेसेसवर थोडीशी गोल्डनची काठ आली किंवा जरी आली तर त्यावर हे खूप छान जातात आणि रेग्युलर यूजसाठी खूप कमाल आहेत, लाईट वेट आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जसं मगाशी मी तुम्हाला बाप्पाचं नक्षीकाम असलेलं झुमका दाखवला त्याप्रमाणे हा एक देखील आहे. आणि हा खूप मोठा आहे, ऑक्सिडाइजचाच आहे, मोराचा झुमका आहे हा. आणि हा एकच घातला ना तरी म्हणजे काही दुसरं वेअर करायची गरज नाही आहे. गळ्यात वगैरे नेकलेसेस, ठुशी असं काहीही खूप कमाल लूक येतो जेव्हा आपण व्हाईट ब्लॅक ड्रेसवर हे वेअर करतो. छान डार्क अशी लिपस्टिक आणि ब्लॅक टिकली वगैरे, हा म्हणजे बहारच कमाल सुंदर लूक दिसतो कोणत्याही मुलीचा. आणि आपण साडीजवर सुद्धा हे अर्थातच वेअर करू शकतो. तर बऱ्यापैकी जे ज्वेलरी आहे ही मी लोकल मार्केटमधून घेतलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ट्रेनमधून घेतलेली आहे. तर काही ज्वेलरी जो ठुशीचा प्रकार होता, जो कंप्लीट कॉम्बो सेट होता, तो मी सांगितल्याप्रमाणे द ब्लिसफुल कलेक्शन हे इंस्टाग्रामवर पेज आहे, तिथून मी ते घेतलेले आहे. आणि आणखीन एक इंस्टाग्रामवर पेज आहे द फॅशन लाडिओ, तिथून काही झुमके परचेस केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो हा झुमकासुद्धा तिथूनच परचेस केलेला आहे. द फॅशन लाडिओ असं त्याचं नाव आहे. इंस्टाग्रामवर ते पेजेस आहेत. सो तुम्ही नक्कीच त्या दोन्ही ताईंकडून तुम्हाला हवं असल्यास हे परचेस करू शकता. आणि हा कोणताही काय म्हणतात कोलॅबरेशनचा वगैरे व्हिडिओ नाही आहे, स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे. मला जस्ट माझे ऑक्सिडाइज ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. सो दॅट्स वाय मी ते शेअर करत आहे. आणि खूप प्रश्न येतात कुठून घेतलं, काय घेतलं वगैरे. जसं मला देवीच्या मुखवट्याबद्दल आले होते, तर बऱ्याच जणांना मी सांगितलेलं की इंस्टाग्रामचं माझं पेज आहे मयुरी वर्ल्ड, ज्याची लिंक यूट्यूबच्या माझ्या प्रोफाईलवर आहे. तर देवीच्या मुखवट्यासाठी मला तिथे संपर्क करा. सो काही जणांनी ते केलेलं आहे, काही जणांना ते कळालं नाही आहे. सो म्हणून मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला मी कुठून काय काय घेते मी व्हिडिओमध्ये आत्ता ह्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याही व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करू शकता. तर तुम्ही बघू शकता मला माझ्या ज्वेलरीच्या कलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त आवडलेला झुमका म्हणजे हा आहे. झुमक्यांमध्ये खूप गोड आहे, छोटूसाच आहे. आणि तुम्ही बघू शकता कानाची जी पाळी आहे ती अख्खी पाळी भरून जाते आणि छोटंसं त्याला झुमका आहे, खूप मोठा नाही आहे, हेवी नाही आहे आणि लाईट वेट आहे आणि कमाल लुक दिसतो. म्हणजे जीन्सवर वेअर करा, शॉर्ट लेंथच्या कुर्तीजवर, मोठ्या कुर्तीवर, साडीवर कमाल दिसतो. आणि त्यानंतर ही आहे चांदबाली. मी मगाशी जी दाखवली ती कॉपरमध्ये होती आणि ही सिल्वरमध्ये आहे. थोडीफार 90% डिझाईन जी आहे ती सेम आहे. आता सगळेच जे ज्वेलरी आहे ती काही मी तुम्हाला वेअर करून दाखवत नाही. एका पाठोपाठ एक ही सगळी वेअर केली तर कान खाली येतील, कारण काही ज्वेलरी ते अर्थात हेवी आहे. सो त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, हे सुद्धा मी ट्रेनमध्येच घेतलेले आहेत. खूप कमाल आहेत, गोड आहेत. सो असं होतं माझं ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन. खरं तर माझ्याकडे ऑक्सिडाइजच्या नथीसुद्धा आहेत. खूप एक सुंदर झुमका आहे. त्यानंतर ऑक्सिडाइजचे नोज पिन्स येतात ते सुद्धा आहे.
ते सगळं जर मी या व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यासाठी जर तुम्हाला ते सुद्धा बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा दुसरा पार्टसुद्धा मी घेऊन येईन. सो आय होप तुम्हाला माझं हे छोटंसं ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन आवडलं असेल. फार काही नाही आहे माझ्याकडे, बऱ्यापैकी इयरिंग्सच आहेत कारण मला इयरिंग्स घालायला खूप आवडतात. सो आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. आणि यापुढे मी काही तुमच्यावर फोटो शेअर करते. माझ्या आईच्या फोटोसोबतच काही वर्षांपूर्वी मी नथ वेअर केली होती, तो फोटो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आय होप हे सगळेच फोटोज आणि माझं हे ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल. सो आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.